नगरपंचायत निवडणुकीआधी सगळ्यात मोठी बातमी, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे। महानगरपालिकांसाठी आता 15 लाख तर झेडपीसाठी 9 लाख खर्च करता येणार आहे। 2017 पासून खर्च मर्यादेत वाढ झालेलीच नव्हती। आधीपेक्षा 1.5 जास्त वाढ ही करण्यात आली आणि त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे। 2017 मध्ये खर्च मर्यादा महानगरपालिका सदस्य संख्येच्या आधारावरतीच ठरवण्यात आली होती। आता मात्र ती वर्गवारीनुसार करण्यात आली आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांची तपासणी करा, असे निर्देश सर्व संबंधितांना राज्य निवडणूक आयोगाने दिलेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते आणि याच याद्यातील दुबार नावं तपासण्याचे आदेश देण्यात आले। वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे राज्यात सर्व शाळांमध्ये वंदे मातरम बंधनकारक करण्यात आले। 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान शाळांमध्ये वंदे मातरमचं गायन करण्याचे आदेश देण्यात आलेत। शालेय विभागाने ते दिले। उत्तर प्रदेश प्रमाणेच आता वंदे मातरम संपूर्ण शाळेत बंधनकारक करण्यात आले। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे गायन शाळेमध्ये सुरू केले जाईल। शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात आदेश काढलेत। राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम गायन करण्यात यावं आणि वंदे मातरम गीताचा इतिहास सांगणारी प्रदर्शनं भरवावीत, असे आदेशही देण्यात आले। तुम्ही कोणालाही जबरदस्ती करू शकत नाही असं म्हणतायत आझमी। उद्या जबरदस्ती कुराण वाचायला लावली तर वाचाल का, असा सवालही त्यांनी केलाय। आगामी निवडणुकांसाठी भाजप काहीही करू शकतं। हिंदू मतांना वळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत, असंही यावेळेला आझमींनी म्हटलंय। नहीं, मैं कोई पत्र नहीं दूंगा, मैं कुछ बात नहीं करूंगा। इनको जितना करना हो सब करें ये, और मैं किसी को मना भी नहीं करता हूं। जिसकी मर्जी हो पढ़े, जिसकी मर्जी हो न पढ़े। आगामी इलेक्शनच्या दृष्टिकोनाने हा निर्णय घेतलाय का, मराठी वोटर्सना खुश करण्यासाठी, आपल्याकडे वळवण्यासाठी? नहीं, मराठी वोटर नहीं, मराठी लोग तो बहुत अच्छे हैं। ये लोग हिंदू वोटर्स को खींचने के लिए, और इनको ये भी सोचना चाहिए बहुत सारी ये देश हमारा हिंदू प्रधान देश है। यहाँ के बहुत सारे लोग दूसरे दुनिया में काम करते हैं। अगर वहाँ किसी ने ये कह दिया कि तुम्हें मूर्ति पूजा नहीं करना है तो हमें बहुत बुरा लगेगा। इसी तरह से यहाँ पर कोई चीज़ कंपलसरी करना ठीक नहीं है। ऐसी चीज़ें आस्था की सवाल है। यहाँ पर जिसकी मर्जी हो पढ़े, जिसकी मर्जी हो नहीं पढ़े। तर यावरतीच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काय म्हटलंय पाहूयात। वो आदमींना कळलं पाहिजे की हा पाकिस्तान नहीं है, भारत आहे। माननीय नरेंद्र भाई मोदी जी का भारत है, माननीय अमित भाई का भारत है, माननीय देवेंद्र फडणवीस जी का महाराष्ट्र है। यदि भारत में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा। अबू आदमीच्या विरोधामध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मला त्यांचे जे मतदारसंघचे लोक आहे त्यांना आव्हान आहे की त्यांच्या घरी जावा आणि त्यांना सांगा की आमच्या बरोबर तुम्ही पण वंदे मातरम 7 नोव्हेंबरला करा। वंदे मातरम आजादीचा गीत होता। वंदे मातरम एक मंत्र होता।